नमस्कार पालक वर्ग. आर्टेक एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलमध्ये आपण या ठिकाणी नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आजचा विशेष व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज नुकताच आर्टिक अंतर्गत जो कायदा आहे, बालकाचा मोफत व सक्तीचा कायदा, यामध्ये 25% जो कोटा असतो खाजगी सहसरकारी शाळांमध्ये मोफत या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं. आणि हे मोफत ऍडमिशन मिळण्यासाठी अनेक पालकांनी आपल्या महाराष्ट्रामधून अर्ज केलेले आहेत आणि आजचा त्या ठिकाणी त्यांच्या मुलांचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे. आणि बऱ्याच पालकांचे जे काही पाल्य आहेत त्यांचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या पालकांनी आपला स्टेटस कसं चेक करायचा, आपल्या मुलाचा नंबर कोणत्या शाळेमध्ये लागलेला आहे, आपला मुलगा लागला की नाही आरटी प्रवेशामध्ये, आपल्याला मोफत प्रवेश भेटणार आहे की नाही, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रतीक्षा यादीत आहे का ते पण तुम्हाला कळणार आहे. आपण तुम्हाला एक एक स्टेप तुम्हाला मी ऑनलाईन समजून सांगणार आहे. त्याकरिताचा हा विशेष असा हा व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला कळणार आहे की ऍडमिशन घेण्यापासूनची प्रक्रिया, स्टेटस चेक करण्यापासून ते हमीपत्र, अलॉटमेंट लेटर, त्यानंतर पडताळणी समितीकडे कसं जायचंय, कोणते कागदपत्र घेऊन जायचे, लॉग इनवर तुमचं कसं स्टेटस चेक करायचं आहे, कुठून तुम्हाला प्रिंट मिळणार आहे, कुठे जायचं आहे आणि कुठे प्रवेश घ्यायचा आहे, याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेली आहे. तर सर्वप्रथम ज्या मुलांचं या ठिकाणी पहिली जी काही निवड यादी लागलेली आहे आणि प्रतीक्षा यादी पण लागलेली आहे, तर निवड यादीमध्ये जे काही पात्र झालेले विद्यार्थी आहेत, या सर्व जे काही विद्यार्थी आहेत व त्यांच्या पालकांचं खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन. आर्टेक एज्युकेशन मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी आमच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे की तुमच्या मुलाचा प्रवेश हा या लवकरच होणार असून तुम्ही तो करून घ्यावा. विहित मुदतीमध्ये तुम्हाला जी काही त्याचा दिनांक दिलेला आहे 14 फेब्रुवारी पासून, म्हणजे आजच्या दिवसापासून, तर ते 2025 ते 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला या मुलांचा प्रवेश करायचा आहे. ब्राउझरवर स्टुडंट पोर्टल टाईप करायचं आहे. तर हा सुरुवातीला शाळांसाठी ज्या नवीन सूचना आहेत ह्या आपल्यासाठी नाही आहे, पालकांसाठी. या शाळांचं जे लॉग इन असतं स्टुडंट पोर्टल, तर त्याच्यासाठीचे आहे. याला आपण आता क्लोज करणार आहोत. बाजूलाच जे लॉग इन हे आपलं स्टुडंट पोर्टलचं आपलं लॉग इन नाही आहे, हे शाळांसाठी दिलं जाणारं लॉग इन आहे. आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता की या ठिकाणी क्लिक हेअर म्हणून आहे बघा. आरटी 25% ॲडमिशन 2024-25 करिताचं. तर या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याला क्लिक केल्यानंतर आपण सरळ त्या वेबसाईटवर आपण जाणार आहोत. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला आरटी 25% ॲडमिशन पोर्टल हे ओपन झालेलं आहे. त्यामध्ये आता याच्या खाली जर बघितलं तुम्हाला अनेक अशा टॅब दिसतील याच्याच खाली, या सूचनांच्या खाली. तर सुरुवातीला आपण थोडक्यात सूचना बघूया. तर जे काही पालक वर्ग आहे, तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार. हे आर्टिक एज्युकेशन चॅनल जे आहे तर आपल्या सर्वांसाठी आहे. जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करा. तुमच्या कुठल्याही जर समस्या असेल तर त्यासंबंधी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता या ज्या काही सूचना आहेत आपण थोडक्यात फास्टमध्ये वाचून घेऊया की ही जी निवड यादीतील जी काही प्रवेशपात्र घेण्याची मुदत आहे 14 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत राहील. म्हणजे पहिल्या यादीमध्ये जे काही मुलं लागलेले आहेत त्यांचं ॲडमिशन त्यांना 28 फेब्रुवारीच्या आत करणं बंधनकारक असेल. दुसरं आहे की तुम्हाला दुसरी सूचना जी आहेत की जी निवड यादीतील प्रवेशपात्र जे आहेत मुलं आहेत त्यांच्या पालकांनी अर्ज भरताना जी काही कागदपत्रे भरली होती ती सर्व मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स घेऊन तसेच आपल्याला जे काही अलॉटमेंट लेटर मिळणार आहे तुमच्या त्या लॉग इनमध्ये तुम्हाला, किंवा तुम्ही लॉग इन जेव्हा आम्ही सांगणार आहे पुढं अलॉटमेंट लेटर कुठे घ्यायचं त्याची प्रिंट काढून घ्यायची. किंवा तुम्हाला जर ती नाही काढता आली तर पडताळणी समिती जी आहे तालुक्याच्या ठिकाणी BO जे आहेत, गट शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ती काढून मिळेल. आणि ती जे काही अलॉटमेंट लेटरची प्रिंट आहे आणि तुम्ही जे काही भरताना कागदपत्र जे भरलेले होते ते मूळ प्रती तुम्ही घेऊन सोबत जायचं आहे पुराव्यासाठी. पालकांनी आपल्याबरोबर आरटी पोर्टलला असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. आता ही हमीपत्र कुठे आहे त्याची तुम्हाला प्रिंट या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली पण तुम्हाला मिळणार आहे, किंवा त्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी PDF पण डाउनलोड करता येणार आहे. तर ती कशी आहे हमीपत्राची प्रिंट ती सुद्धा आहे, किंवा मग आपण व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट ती क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. आता बघूया पुढचं आहे की ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 करता जी काही निवड यादीतील प्रवेशपात्र पालक जे आहेत त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त झालेले आहेत, परंतु त्यांनी SMSवर अवलंबून न राहता पोर्टलवरील अर्जाची स्थिती ही जी टॅब आहे या ठिकाणी तुमची लॉटरी लागली का नाही हे तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. अर्ज भरताना जी काही कागदपत्रे नोंदवली आहे त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आता हा प्रवेश आपल्याला ऑनलाईन निश्चित निवड समितीकडे जाऊन करायचा आहे, शाळेत जायचं नाहीये.
किंवा तुम्ही ज्या शाळेत तुमचा नंबर लागला त्या शाळेत तुम्हाला कागदपत्राची पडताळणीची कुठलीही आवश्यकता नाही. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त जाऊन विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. जे काही निवड समितीनं तुम्हाला जे काही रिसिप्ट दिलेली आहे ॲडमिशनची त्याच्यानंतर तुम्हाला ती प्रक्रिया करून घ्यायची आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही रिसिप्ट घेतल्यानंतर पडताळणी समितीकडून सर्व काही कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही पडताळणी केली म्हणून त्यांच्याकडे एक तुम्हाला पोचपावती मिळून जाईल. प्रतीक्षा यादीतील आता जे काही पालक आहेत ज्यांची की आता या यादीमध्ये लागलेले नाही पण ते प्रतीक्षा यादीमध्ये दाखवत आहेत, तर त्यांच्या स्थितीचा अर्ज क्रमांक टाकून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की तुमचा कितवा नंबरला आहे वेटिंगमध्ये. त्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्याचे प्रवेश घेण्याची मुदत संपल्यावर लगेच प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे SMS पाठवले जातील किंवा तुमचा त्या ठिकाणी नंबर लागला की नाही तुम्हाला नंतरही पुन्हा वेटिंगवाल्यांना बघायला चान्स आहे. आणि या ठिकाणी शेवटची एक जे टॅब दिलेली आहे म्हणजे माहिती दिलेली आहे ती म्हणजे या वर्षीमध्ये जे काही निवड झालेले मुलं आहेत समरी जी आहे त्याची जी काही त्यामध्ये आहेत की 1,01,916 या मुलांचं पहिल्या फेरीमध्ये नंबर लागलेला असून याच्यापैकी जर ज्यांनी कोणी ॲडमिशन नाही घेतले तर त्यांच्या रिक्त जागी वेटिंगमधले जे काही मुलं आहेत 85,406 या ठिकाणी या मुलांना त्या ठिकाणी तो नंबर त्या ठिकाणी त्यांचा लागू शकतो आणि त्यांचा प्रवेश होऊ शकतो. आता या खाली ज्या टॅब आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण आता इतर टॅब जे आहे तर तुम्हाला सांगितलं होतं सेल्फ डिक्लेरेशन कुठं आहे, तर या सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता की इथं आहे. आता याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्याची सविस्तर माहिती मिळून जाते की यामध्ये काय दिलेलं आहे. तर हे बघा सिलेक्शन डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र. तर ते हमीपत्र जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की विद्यार्थ्याचं नाव, अर्ज क्रमांक, विद्यार्थ्याचे आईवडील, हमीपत्र लिहून देतो की मी भरलेला जो RT अंतर्गतचा जो फॉर्म आहे तो 24-25 वर्षाकरता असून मी कागदपत्र जी सादर केलेली आहे ती बरोबर आहे. त्याची पोर्टलवर माहिती मी बरोबर भरलेली आहे. भविष्यात अथवा पडताळणी समितीने कागदपत्राची व पोर्टलवर भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यास व त्यापुढे चुकीची कागदपत्र अथवा माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल, माझ्यावर फौजदारी कारवाई होईल किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही व त्यामुळे शाळेची फी भरणे मला बंधनकारक राहील. उपरोक्तपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे. हे एक जे काही फॉर्मॅलिटी आहे हमीपत्राची, हे हमीपत्र तुम्हाला म्हणजे कुठूनही बनवून घ्यायची गरज नाही. याची सरळ प्रिंट काढून या ठिकाणी तुम्ही हे जे काही हमीपत्र आहे त्या पडताळणी समितीला तुम्हाला ते भरून द्यायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की सिलेक्टेड मूळ निवड यादी जी आहे तर ही मूळ निवड यादी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते आणि तुम्ही इथं स्पष्ट मराठीमध्ये पण दिलेलं आहे की मूळ निवड यादी. आता मूळ निवड यादी 2025-26. त्यानंतर लॉटरी राऊंड जे आहे तर सिलेक्शन लिस्ट पहिलं करायचं. डिस्ट्रिक्ट जे आहे तुमचा कुठलाही जिल्हा निवडा. मी जालन्याचा निवडतो. याला आपण गो म्हणणार आहोत. गो म्हटल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या यादीमध्ये जेवढे काही मुलं लागले ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसतो. तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर तुमचा जो आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकून बघू शकता. या सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन नंबरही टाकू शकता किंवा आता ही यादी आहे अख्ख्या जिल्ह्यामधली यादी आहे ही ज्यांना कोणी एक्सपर्ट असतील किंवा ज्यांना कोणाला बघा येऊ शकता की कोणती मुलं आहेत काय आहेत तर तुम्ही याच्यामध्ये जर तुमच्याकडं जर नंबरच नसेल राहिला अर्जाचा तर त्या ठिकाणी इथं तुम्हाला एक पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त एक नाव टाका त्या विद्यार्थ्याचं की त्याचा नंबर लागला की नाही. मी या ठिकाणी फक्त एक आडनाव टाकतो TAUR तौर म्हणून टाकतो. आता बघूया तौर नावाचे 4 मुलं. जर तुम्ही वैयक्तिक जर बघणार असाल एकट्यापुरतं तुमच्यासाठी तर तुमच्यासाठी जी टॅब आहे ती म्हणजे याच्याच खाली एक आहे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी. आता प्रतीक्षा यादीमधले जर नंबर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तीच पद्धत अवलंबू शकता आणि याला गो म्हणू शकता. याला म्हटल्यानंतर तुम्हाला ते प्रतीक्षा यादीमधील मुलं आणि ते कोणत्या शाळा त्यांनी टाकलेल्या आहेत, UDAS कोड काय शाळेचा हे सगळं प्राधान्यक्रम त्यांचा या ठिकाणी दिसून जाईल. या ॲप्लिकेशन वाईज अर्धस्थिती या ठिकाणी तुम्हाला जी स्पेशल टॅब दिलेली आहे तर तुमच्या पालक जर म्हणून तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं वैयक्तिक फक्त बघू शकता. या ठिकाणी तुमचा जो अर्ज नंबर आहे तो टाकल्यानंतर याला गो म्हटल्यानंतर तुम्हाला ते कळणार आहे की तुमचा यादीत नंबर लागला की नाही. स्कूल कोड आहे, स्कूलना कुठला आहे, नव भारत विद्यालय आणि या ठिकाणी प्राधान्यक्रम तुमचा 3 नंबरचा आहे. तुम्ही या ठिकाणी अलॉट झालेलं नाही, तुम्ही वेटिंगमध्ये आहात हे या ठिकाणी तुम्हाला ते रिमार्क दाखवत आहे. ही ॲप्लिकेशन अर्जाची स्थिती जी टॅब आहे या टॅबमध्ये जाऊन त्या मुलाचा तुम्ही ID नंबर टाकला. ID नंबर टाकल्यानंतर तुम्ही त्याला गो या बटनाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्पष्ट सांगतंय की हा UDAS कोड, स्कूल नेम, शाळेचं नाव जे आहे ते, त्यानंतर वेटिंगमध्ये काय का सिलेक्शनमध्ये रेग्युलर सिलेक्शन झालेलं आहे ह्या मुलाचं, अलोकेटेड येस म्हणून सांगतंय. ॲडमिशन स्टेटस पेंडिंग म्हणून दाखवतंय की तुमचं ॲडमिशन आणखी झालेलं नाही आहे, तुम्ही अलोकेट झालेलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला ते पडताळणी समिती
समितीकडे जायचं आहे, गट शिक्षण अधिकाऱ्याकडे जायचं आहे. ॲडमिशन डेट जी आहे तर ती त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी समितीला जाऊन पडताळणी करून घ्याल डॉक्युमेंटची, त्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशनची डेट मिळून जाईल. आणि आता या ठिकाणी ॲडमिट कार्ड जे आहे ते व्ही अँड प्रिंट म्हणतं आहे, तर हे तुम्हाला जे अर्ज आहे हा तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. अधिकृतरित्या हे माहितीपत्रक त्या विद्यार्थ्याचं डाउनलोड झालेलं आहे. आणि हे जे डाउनलोड झालेले शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्या ठिकाणी त्याचं ज्यांचे जे काही शिक्षणाधिकारी आहे त्यांचं सगळं नोंद या ठिकाणी आलेले आहे. त्याचा आरक्षणाचा प्रकार, जन्मतारीख, हे सर्व काही गोष्टी आलेल्या आहे. त्यांना दिलेल्या या समिती सूचना आहेत. तर हे जे आहे हे रेग्युलर सिलेक्शनचं पत्र जे आहे अलॉटमेंट झालेल्याचं हेच तुम्हाला प्रिंट करून त्या ठिकाणी निवड समितीकडे जायचं आहे. जर नाहीच काढता आलं तर तुम्ही निवड समितीच्या ठिकाणी जाऊन या अर्जाची प्रिंट करून घेऊ शकता. त्याला आपण एक थोडक्यात सूचना या ठिकाणी जी आहे ती आपण बघूया की एका बालकाची एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आल्यास त्याचा लॉटरीद्वारे मिळालेला प्रवेश रद्द करणे अथवा योग्य ती कारवाई केली जाईल. अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्राचे साक्षांकित मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे कडून यावं. भाडे करार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडे करार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. परंतु भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. त्याचा कालावधी 1 वर्षाचा असावा. म्हणजे तुम्ही जे काही भाड्यानं राहत असाल त्या ठिकाणचा जर तुम्हाला ॲड्रेस दिला असेल तर त्या संबंधितची ही नोंद आहे. ही सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचावी. सर्व कागदपत्राच्या 2 कॉपी काढाव्यात. त्यापैकी एक संच पडताळणी समितीकडे सबमिट करायचा आहे. तुम्हाला तो अख्खा संच जो आहे एक तो पडताळणी समितीकडे द्यायचा आणि एक संच तुम्हाला शाळेत नंतर सबमिट करायचा आहे. उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही, एक लक्षात घ्या. जर परराज्यातील जर या ठिकाणी मुलं जर आलेले असतील ॲडमिशनसाठी तर त्यांना या ठिकाणी त्या परराज्यातला उत्पन्नाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. त्यांचं महाराष्ट्रातील जर असेल सगळ्या काही नोंदी कागदपत्र तर त्यांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. पडताळणी समितीकडून सर्व कागदपत्रे तपासून घ्यावीत. निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचेच ग्राह्य धरले जाईल. राष्ट्रीयकृत बँक असेल तर. तसेच निवासी पुरावा म्हणून गॅस कार्ड रद्द करण्यात आलेले आहे. गॅस कार्ड हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसीट पावती जी आहे ती आणि अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि प्रवेशाची कागदपत्रे घेऊन विविध मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. मी तुम्हाला याच्याच अगोदर सांगितलेलं आहे की अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही जर रिसीट पावती जी आहे तर त्या ठिकाणी प्रवेश झाली म्हणून गट शिक्षण अधिकाऱ्याकडून घेणार आहात. आणि त्यानंतर अलॉटमेंट अर्ज तुम्हाला आता मी हा वाचूनच दाखवत आहे. हमीपत्र तुम्हाला अगोदरच फॉर्मॅट दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मिळू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हमीपत्र सहज मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही ते प्रिंट करू शकता. पालकांनी अर्ज भरताना नमूद केलेला निवासी पुरावा, पत्ता आणि गुगल लोकेशन यात तफावत आढळल्यास पडताळणी समिती आपला प्रवेश रद्द करेल. म्हणजे तुम्ही भरलेला अर्ज आणि तुमचा अर्जाचा रहिवाशाचा आणि शाळेचा जर कनेक्शन जर त्या ठिकाणी त्यांना जर वैध वाटत नसेल आणि तुम्ही त्यामध्ये कुठलं तरी लोकेशन टाकलं आणि कुठला तरी म्हणजे पत्ता जोडला गेला तर तो ठिकाणी जर असेल तरच, नाही तर मग त्याला रद्द केलं जाणार आहे. व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यानंतर पालकांनी स्कूल कॉपी दिली जाईल. म्हणजे शाळेमध्ये नेऊन द्यायची जी कॉपी आहे ती पालकांना दिली जाईल. पालकांनी स्कूल कॉपी आणल्यानंतर शाळेने प्रवेश देण्याची कारवाई विहित मुदतीत पूर्ण करावी. म्हणजेच तुमची पडताळणी समितीकडून तुम्हाला जी काही रिसिप्ट मिळणार आहे, पोहोच मिळणार आहे, स्कूल कॉपी दिली जाणार आहे, तीच कॉपी घेतल्यानंतरच स्कूल कॉपी म्हणजे शाळेची प्रत ती तुम्ही त्या शाळेमध्ये जाऊन त्या दिलेल्या मुदतीमध्ये शाळेनं ते प्रवेश करून घ्यायचा आहे. पालकांनी लॉटरीद्वारा प्राप्त झालेल्या शाळेची माहिती, भौतिक सुविधा, शाळेचा बोर्ड इत्यादी पाहूनच मग शाळेत प्रवेश घ्यावा. प्रवेश घेतल्यानंतर याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही. आता तुम्हाला जी काही लॉटरीमधून जे काही तुम्हाला शाळा मिळालेली आहे याच्या सगळ्या भौतिक सुविधा ज्या आहेत तो शाळेचा सगळा बोर्ड तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला ठरवायचं आहे की शाळेत प्रवेश घ्यायचा की नाही घ्यायचा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी प्रवेश घ्या. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तुमची कोणतीही तक्रार चालणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज पडताळणीसाठी खालीलपैकी शाळेच्या नजीकच्या केंद्रावरती आवश्यक कागदपत्रासहित उपस्थित राहावे. अर्ज पडताळणी केंद्र कोणतं? तुमचं ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद, आभार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.